विचार करा, वर्ष आहे 1877, ठिकाण आहे दिल्ली. हं. राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी घोषित करण्यासाठी ब्रिटिशांनी एक अत्यंत भव्य आणि डोळे दिपवणारा दरबार भरवलाय. अगदी राजेशाही थाटात, बरोबर. हो ना. देशभरातील राजे, महाराजे, नवाब आणि बडे अधिकारी अत्यंत राजेशाही थाटात मौल्यवान रत्ने आणि रेशमी कपडे घालून या दरबारात उपस्थित आहेत. नक्कीच. एक खूप मोठा इव्हेंट होता तो. पण या झगमगाटात आणि राजशाही गर्दीत एक माणूस असा आहे जो चक्क स्वतः हाताने विणलेली जाडी भरणी खादी परिधान करून तिथे पोहोचलाय. बापरे, खरोखरच हे दृश्य इतिहासात एका अत्यंत शक्तिशाली आणि धाडसी प्रतीकासारखं नोंदवलं गेलंय. अगदी खरंय. आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून गणेश वासुदेव जोशी होते, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र सार्वजनिक काका म्हणून ओळखत होता. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. आजच्या या माहितीच्या वेधात आणि सखोल चर्चेत स्वागत आहे. धन्यवाद. आज आपण एक अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक प्रक्रियेचा वेध घेणार आहोत. कसं आहे, आपण नेहमी ऐकतो की 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. हो, आणि तिथून खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक संघटित दिशा मिळाली असं मानलं जातं. अगदी. पण इतिहास हा कधीच एखाद्या बटणासारखा नसतो की मग दाबळलं आणि क्रांती सुरू झाली. खरंय, ती काही एका दिवसाची गोष्ट नसते. हो ना. ती काँग्रेस काही रातोरात आकाशातून पडली नव्हती. त्यामागे एक भक्कम पाया होता. आणि आजचं आपलं मिशन हेच समजून घेणं आहे की त्या 1885च्या ऐतिहासिक वर्षापर्यंत पोहोचण्याआधी नक्की काय शिजत होतं. एक्झॅक्टली. आणि या सगळ्या प्रक्रियेत असे कोणते लोक आणि संस्था होत्या ज्यांनी या मोठ्या राजकीय इमारतीचा पाया रचला. इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे ज्या संस्थांनी काँग्रेसचा पाया रचला त्या संस्था केवळ राजकीय नव्हत्या. म्हणजे अजून काय उद्देश होता त्यांचा? कसं आहे, तो काळ असा होता जेव्हा भारतात पाश्चात्य शिक्षण घेतलेली एक नवीन पिढी तयार होत होती. म्हणजे ते आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल प्रश्न विचारू लागले होते, बरोबर? हो, अगदी तसंच. या सुरुवातीच्या संस्था म्हणजे या नवशिक्षित भारतीयांच्या जागृतीचे पहिले टप्पे होते. ती एक प्रकारची वैचारिक घुसळण होती, जी भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकाच वेळी सुरू झाली होती. नक्कीच. पण मला एक सांगा, ही वैचारिक घुसळण संस्थात्मक पातळीवर कशी आली? आपल्या माहितीच्या स्रोतानुसार याची पहिली ठिणगी 1852 मध्ये पडली. हो, जेव्हा पुण्यात डेक्कन असोसिएशन नावाची संस्था स्थापन झाली. म्हणजे 1857च्या मोठ्या उठावाच्याही 5 वर्ष आधीचा हा काळ. पण एक मिनिट, इथे मला एक शंका येते. हां, बोला ना. 1852 मध्ये स्थापन झालेली ही डेक्कन असोसिएशन फार काळ टिकली नाही. आपल्या माहितीत असं स्पष्ट नमूद आहे की ती अल्पजीवी ठरली आणि लवकरच बंद पडली. बरोबर आहे. मग जर एखादी संस्था अपयशी ठरली असेल तर ऐतिहासिकदृष्ट्या आपण तिची एवढी दखल का घ्यावी? अपयशी संस्था म्हणजे अपयशी विचार असं नाही का म्हणता येणार? हा, खूप चांगला प्रश्न आहे. पण इथे अपयश या शब्दाचा अर्थ आपण वेगळ्या संदर्भात समजून घेतला पाहिजे. आपण आजच्या स्टार्टअप इकोसिस्टमचं उदाहरण घेऊया. अरे वा, म्हणजे इतिहासाला स्टार्टअपशी जोडायचं? हो, म्हणजे समजायला सोपं जातं. जेव्हा एखादा पूर्णपणे नवीन विचार बाजारात येतो तेव्हा सुरुवातीचे काही स्टार्टअप्स कदाचित लगेच बंद पडतात. त्यांना अपेक्षित आर्थिक यश मिळत नाही. एक्झॅक्टली. पण ते बाजारात एक नवीन संकल्पना आणतात, लोकांमधील एखाद्या समस्येवर प्रकाश टाकतात आणि भविष्यातील यशस्वी कंपन्यांसाठी एक मॉडेल तयार करून ठेवतात. आय सी. म्हणजे डेक्कन असोसिएशनचं नेमकं हेच काम होतं का? अगदी हेच. ती संस्था जरी बंद पडली तरी तिने लोकांना एकत्र येऊन संस्थात्मक पातळीवर विचार करायला शिकवलं. म्हणजे भारतीयांनी स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटित झालं पाहिजे ही संकल्पना त्यांनी रुजवली. हो ना, त्यांनी तो पहिला आणि सर्वात अवघड टप्पा पार केला होता. भारीच आहे हे. म्हणजे हा एक असा पायनियर स्टार्टअप होता ज्याने भविष्यातील संस्थांसाठी एक साचा किंवा टेम्पलेट तयार करून दिलं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ती संकल्पना तिथेच संपली नाही, कारण आपण पाहतो की त्यानंतर गोविंद बाबाजी जोशी यांसारख्या नेत्यांनी हा पुढाकार आपल्या हाती घेतला. हो, त्यांनी 1862 मध्ये वर्धा असोसिएशन सुरू केली आणि त्यानंतर 1868 मध्ये ठाणे असोसिएशन सुरू केली. पण मला हे समजत नाहीये, 1860च्या दशकात हे कसं शक्य होतं? म्हणजे काय नेमकं? म्हणजे बघ, आजच्यासारखे इंटरनेट, फोन किंवा सोशल मीडिया नसताना पुण्यातील एका स्थानिक नेत्याने आपला विचार थेट वर्ध्यापर्यंत किंवा ठाण्यापर्यंत कसा पोहोचवला असेल? यामागे नक्की कोणती यंत्रणा किंवा म्हणजे मेकॅनिझम काम करत होतं? अत्यंत अचूक निरीक्षण आहे हे. जर आपण त्या काळातील बदलांकडे बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की हे केवळ वैचारिक पातळीवर घडत नव्हतं. मग भौतिक पातळीवरही काही बदल होत होते? हो, तर भौतिक पातळीवरही भारत जोडला जात होता. 1853 मध्ये भारतात रेल्वेची सुरुवात झाली होती. अच्छा, रेल्वे, बरोबर. त्याचबरोबर ब्रिटिशांनी टपाल व्यवस्था म्हणजेच आपली पोस्टल सिस्टम अधिक सक्षम केली होती. आणि सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे प्रादेशिक भाषांमधील वर्तमानपत्रांचा उदय होत होता, ज्याला आपण व्हर्नॅक्युलर प्रेस म्हणतो. एक्झॅक्टली. ह्या 3 गोष्टींमुळे म्हणजे रेल्वे, पोस्ट आणि वृत्तपत्रे पुण्यातील घडामोडी आणि विचार
वर्ध्यातील किंवा ठाण्यातील सुशिक्षित वर्गापर्यंत सहज पोचू लागले. म्हणजे माहितीची देवाणघेवाण वेगाने होऊ लागली होऊ शकतात. आणि त्यातूनच एक नेटवर्क तयार होऊ लागलं. अगदी तसंच. तर अशा प्रकारे स्थानिक पातळीवरील छोटे प्रयत्न एकमेकांशी जोडले जाऊ लागले होते. पण मग स्थानिक प्रश्न सोडवणे आणि एखादी मोठी राजकीय चळवळ उभी करणे यात खूप मोठा फरक आहे. हो, खूपच मोठा फरक आहे. या सुरुवातीच्या संस्थांमधून धडा घेतल्यानंतर एक मजबूत आणि व्यापक संघटनेची गरज निर्माण झाली असणार आणि इथूनच एका अत्यंत प्रभावी संस्थेचा जन्म झाला. बरोबर. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो, कारण आपण पोहोचतो 1870च्या दशकात, जेव्हा पुणे सार्वजनिक सभा स्थापन झाली. होय, 1870 हे वर्ष भारतीय राजकीय संस्थांच्या इतिहासात एक गेम चेंजर मानलं जातं. म्हणजे ती फक्त पुण्यापुरती मर्यादित नव्हती का? अजिबात नाही. पुणे सार्वजनिक सभा ही केवळ एक स्थानिक संस्था नव्हती, तर ती अत्यंत व्यावसायिक पद्धतीने चालवली जाणारी एक मोठी संघटना होती. आणि याचं नेतृत्व करत होते गणेश वासुदेव जोशी, म्हणजेच मगाशी आपण ज्यांचा उल्लेख केला ते सार्वजनिक काका. हो, आणि त्यांच्यासोबत सदाशिव गोवंडे, शिवराम साठे आणि सीताराम चिपळूणकर यांसारख्या ध्येयवादी लोकांची एक अतिशय मजबूत फळी होती. पण या सगळ्यात मला सर्वात जास्त कुतूहल एका विशिष्ट गोष्टीचं वाटतंय. कोणत्या? संस्थेच्या उभारणीत एका अतिशय मोठ्या नावाचा उल्लेख आहे, न्यायमूर्ती मगो रानडे. रानडे. पण गंमत बघा, मगो रानडे या संस्थेचे अधिकृत सदस्य नव्हतेच, तरीही त्यांनी या संस्थेसाठी अत्यंत महत्वाचं काम केलं. म्हणजे मगो रानडे हे एखाद्या सायलेंट पार्टनर किंवा ॲडवायझर सारखे होते. हो, अगदी पडद्यामागून काम करणारे. पण मगो रानडे यांसारखं एवढं मोठं आणि प्रभावी व्यक्तिमत्व पडद्यामागे का राहिलं? ते थेट समोर येऊन या संस्थेचं नेतृत्व का करू शकले नाहीत? कारण त्या काळात तसं करणं अत्यंत धोक्याचं होतं. धोक्याचं म्हणजे कसं? मगो रानडे हे ब्रिटिश सरकारमध्ये न्यायव्यवस्थेत एका उच्च पदावर नोकरीला होते. ब्रिटिश राजवटीत सरकारी नोकरीत असताना सरकारविरोधी किंवा राजकीय स्वरूपाच्या संस्थांमध्ये उघडपणे भाग घेण्यावर कडक निर्बंध होते. बापरे, म्हणजे नोकरी जाण्याची भीती होती. केवळ नोकरीच नाही, जर ते थेट समोर आले असते तर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटलाही चालवला गेला असता. अरे देवा, मग त्यांनी काय केलं? त्यामुळे त्यांनी एक अतिशय हुशार रणनीती अवलंबली. एकीकडे सार्वजनिक काका आणि त्यांची टीम रस्त्यावर उतरून लोकांशी बोलून काम करत होती, आणि दुसरीकडे मगो रानडे यांच्यासारखे कायदेतज्ञ आणि विचारवंत पडद्यामागून या चळवळीला बौद्धिक रसद पुरवत होते. अच्छा, म्हणजे संस्थेचे अर्ज कसे लिहायचे, ब्रिटिशांच्या कायद्यातील पळवाटा कशा शोधायच्या. एक्झॅक्टली. आणि मागण्यांना कायदेशीर आधार कसा द्यायचा हे सगळं काम रानडे करत होते. म्हणजे सार्वजनिक काका हे संस्थेचा चेहरा होते आणि मगो रानडे हा त्या संस्थेचा मेंदू होता. अगदी परफेक्ट वर्णन केलं. आणि त्यांच्या या पद्धतशीर कामामुळेच त्यांच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्या. पण त्यांनी घेतलेले विषय पाहिल्यास एक थोडा गोंधळ उडतो. कोणता गोंधळ? उदाहरणार्थ, पुण्यातील पर्वती मंदिरातील भ्रष्टाचाराची चौकशी करणे हा या सभेचा एक प्रमुख उद्देश होता. एक मिनिट, इथे मला एक गोष्ट अजिबात समजत नाहीये. काय? देशावर ब्रिटिशांचं राज्य आहे, संपूर्ण देश पारतंत्र्यात आहे, आणि ही नव्याने स्थापन झालेली अत्यंत महत्वाची राजकीय संस्था काय करत आहे? तर एका मंदिरातील भ्रष्टाचाराची चौकशी. ही म्हणजे मुख्य शत्रूला सोडून कुठल्या तरी स्थानिक आणि धार्मिक मुद्द्यात अडकून पडल्यासारखं नाही का वाटत? वरवर पाहता नक्कीच तसं वाटू शकतं, पण यामागे एक अत्यंत प्रगल्भ अशी राजकीय आणि सामाजिक रणनीती होती. रणनीती मंदिराच्या भ्रष्टाचारात? हो, जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला यामागचं तर्कशास्त्र समजेल. मगो रानडे आणि सार्वजनिक काका यांचा असा ठाम विचार होता की जर आपण स्वतःच्या स्थानिक संस्था, आपली मंदिरं, आपला समाज भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक ठेवू शकत नसू तर आपण ब्रिटिशांकडे स्वराज्याची किंवा अधिक राजकीय अधिकाऱ्यांची मागणी कोणत्या तोंडाने करणार? एक्झॅक्टली. ब्रिटिश सरकार नेहमी भारतीयांना हिणवत असे की भारतीयांना स्वतःचा कारभार चालवता येत नाही. म्हणजे त्यांना एक प्रकारे आरसा दाखवायचा होता. अगदी. पर्वती मंदिरातील भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांनी हे सिद्ध केलं की भारतीय लोक स्वतःच्या संस्थांमधील गैरव्यवहार उघडकीस आणून ते सुधारू शकतात. अरे वा. समाजात नैतिक अधिष्ठान निर्माण केल्याशिवाय राजकीय लढा यशस्वी होऊ शकत नाही, हे यामागचं मुख्य मेकॅनिझम होतं. हे खरंच डोळे उघडणारं आहे. समाजाची अंतर्गत स्वच्छता आणि बाह्य संघर्ष यांची अशी सांगड त्यांनी घातली होती. हो ना. म्हणजे पुणे सार्वजनिक सभेने केवळ स्थानिक प्रश्न सोडवले नाहीत, तर त्यांनी राजकीय कृतीला एका प्रतिकात्मक चळवळीचे रूप दिले. आणि ह्याच नैतिक आणि वैचारिक पायावर एका अत्यंत महत्वाच्या कल्पनेचा उदय झाला. आणि ती कल्पना म्हणजे स्वदेशी. बरोबर? अगदी बरोबर. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की स्वदेशी चळवळ ही खूप नंतर, म्हणजे 1905च्या वंगभंग चळवळीत किंवा गांधीजींच्या काळात सुरू झाली. हो, मलाही आधी असंच वाटायचं. पण तसं नाहीये. याचं बीज 1872 मध्येच रोवलं गेलं होतं, जेव्हा गणेश जोशींनी यांनी स्वतः स्वदेशीची शपथ घेतली आणि देशी वस्तूंना जाणीवपूर्वक प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. आणि इथूनच आपण पुन्हा त्या घटनेकडे वळतो ज्याचा उल्लेख आपण अगदी सुरुवातीला केला होता, 1877चा दिल्ली दरबार. जिथे राणीला भारताची सम्राज्ञी घोषित केलं जात होतं.
हो, राणीच्या दरबारात जिथे सगळेजण राजेशाही थाटात गेले असतील तिथे खादी घालून जाणं हे आजच्या काळात एखाद्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये किंवा जागतिक आर्थिक परिषदेत स्वतःच्या हक्कांची मागणी करणारा आणि प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करणारा टी शर्ट घालून जाण्यासारखा आहे. क्या बात आहे. हे साधारण अगदी परफेक्ट आहे. हो ना, हा एक अतिशय पॉवरफुल स्टेटमेंट होता. पण मला हे समजून घ्यायचं आहे की हा केवळ एक निषेध होता की त्यामागे काही मोठा आर्थिक विचार होता. त्यांनी असं का केलं? हा केवळ वरवरचा विरोध नव्हता, तर ती ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाच्या मुळावर केलेली थेट चोट होती. म्हणजे कसं? कारण ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा मुख्य पाया हा आर्थिक होता. भारतातून कच्चा माल, विशेषतः कापूस स्वस्तात इंग्लंडला न्यायचा, तिथे मँचेस्टरच्या गिरण्यांमध्ये त्याचे कपडे बनवायचे आणि तेच कपडे परत भारतात आणून चढ्या भावाने विकायचे. एक्झॅक्टली. गणेश जोशी यांनी हे आर्थिक चक्र अचूक ओळखलं होतं. दरबारात हाताने विणलेली खादी घालून त्यांनी केवळ विरोध दर्शवला नाही, तर स्वदेशी अर्थव्यवस्थेचा एक रचनात्मक पर्याय ब्रिटिशांच्या डोळ्यांसमोर उभा केला. बापरे. आम्ही तुमचे कपडे आणि तुमचा व्यापार नाकारून आमच्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, हा तो अत्यंत स्पष्ट संदेश होता. हा निव्वळ राजकीय नाही, तर एक मॅक्रो इकॉनॉमिक संप होता. हे ऐकताना खरोखर अंगावर काटा येतो. एकीकडे पुण्यात आणि महाराष्ट्रात ही सगळी तळागाळातील जागृती आणि आर्थिक निषेध सुरू असतानाच दुसरीकडे एक वेगळीच लढाई लढली जात होती. हो, आणि ती लढाई थेट ब्रिटिशांच्याच भूमीवर म्हणजे लंडनमध्ये सुरू होती. होय. आणि इथे आपण 1866 सालाकडे वळतो, कारण लंडनमध्ये एक अत्यंत महत्वाची संस्था स्थापन झाली होती, ईस्ट इंडिया असोसिएशन. आणि तिचे संस्थापक होते दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे नाव ऐकलं की एक वेगळाच आदर निर्माण होतो. पण इथे मला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय. कोणता? जर तुम्हाला भारतीयांचे प्रश्न सोडवायचे आहेत तर संस्था भारतात स्थापन करण्याऐवजी हजारो मैल दूर लंडनमध्ये का स्थापन करावी, याचा काय उपयोग? कारण दादाभाई नौरोजींना ब्रिटिश राजकीय व्यवस्थेचं आणि तिथल्या लोकशाहीचं मेकॅनिझम अचूक समजलं होतं. म्हणजे त्यांना ब्रिटिश राजकारणाची नस सापडली होती. हो, त्यांना हे माहीत होतं की भारतातील ब्रिटिश अधिकारी अत्यंत जुलमी असले तरी खुद ब्रिटनमध्ये एक लोकशाही व्यवस्था आहे. तिथली संसद तिथल्या जनतेला म्हणजेच ब्रिटिश मतदारांना जबाबदार आहे. अच्छा. नौरोजींच्या लक्षात आलं की सामान्य ब्रिटिश जनतेला भारतातील खऱ्या परिस्थितीची, इथल्या गरिबीची आणि शोषणाची काहीच माहिती नाही. म्हणजे तिकडच्या सामान्य जनतेला अंधारात ठेवलं होतं. एक्झॅक्टली. जर आपण थेट ब्रिटिश मतदारांना सत्य परिस्थिती सांगितली आणि त्यांच्यात लोकशिक्षण वाढवलं तर ते मतदार त्यांच्या खासदारांवर दबाव आणतील. आणि पर्यायाने ब्रिटिश संसदेला भारताबद्दलचे कायदे बदलावे लागतील. अगदी बरोबर. ही एक अत्यंत उच्च पातळीवरची आंतरराष्ट्रीय कूटनीती म्हणजेच इंटरनॅशनल डिप्लोमसी होती. अरे वाह. म्हणजे भारतात रस्त्यावरचा लढा आणि लंडनमध्ये लॉबिंग. आणि या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मागण्या काय होत्या? तर भारतीयांना प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी, विशेषतः ICS म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षा, जी फक्त इंग्लंडमध्ये होत असे ती भारतातही घेतली जावी. आणि या मागणीमागेही एक भक्कम कारण होतं, नाही का? नक्कीच. जोपर्यंत भारतीय तरुण प्रशासनात म्हणजेच सिस्टममध्ये प्रवेश करणार नाहीत तोपर्यंत धोरणात्मक पातळीवर कोणताही खरा बदल घडणार नाही, हे नौरोजींनी जाणलं होतं. खूपच दूरदृष्टीचा विचार होता हा. हो, त्यांनी या संस्थेच्या शाखा केवळ लंडनपुरत्या मर्यादित न ठेवता मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे उघडल्या. एका अर्थाने त्यांनी पहिलं आंतरराष्ट्रीय राजकीय नेटवर्क तयार केलं. अगदी बरोबर. स्थानिक चळवळी, आर्थिक स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय लॉबिंग या सगळ्या घडामोडींनंतर हे सर्व प्रवाह एकत्र येण्याची वेळ आली होती. आणि म्हणूनच आपण पोचतो 1885 सालात. याच वर्षी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना झाली. बरोबर. आणि ही संस्था म्हणजे मुंबईतील राजकीय प्रगल्भतेचा एक उत्कृष्ट नमुना होते. बदरुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता आणि KT तेलंग या संस्थेचे संस्थापक होते. ही तिन्ही नावे म्हणजे त्या काळच्या मुंबईतील अत्यंत बुद्धिमान, उच्च शिक्षित आणि कायदे तज्ज्ञ असलेली व्यक्तिमत्व. आतापर्यंतच्या संस्थांपेक्षा ही संस्था कशी वेगळी होती? ही संस्था खूपच व्यावसायिक आणि सनदशीर मार्गाने चालणारी होती. त्यांनी केवळ मोर्चे काढले नाहीत, तर कायदेशीर मार्गाने भारतीयांचे हक्क मिळवण्यासाठी एक दबाव गट म्हणजेच प्रेशर ग्रुप म्हणून काम केलं. म्हणजे नक्की काय केलं? सरकारकडे अचूक आकडेवारीसह निवेदने देणे, वर्तमानपत्रांतून लेख लिहिणे आणि लोकमत जागृत करणे अशी त्यांची पद्धत होती. आणि त्यांच्या या पद्धतशीर कामाचा काही प्रत्यक्ष फायदा झाला का? नक्कीच झाला. त्यांच्या या सततच्या दबावाचा एक अत्यंत दृश्य आणि कायदेशीर परिणाम समोर आला, तो म्हणजे 1888 मध्ये संमत झालेला मुंबई मनपा कायदा. म्हणजेच मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. हो, या कायद्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीयांना प्रतिनिधित्व आणि अधिकार मिळाले. प्रशासनात भारतीयांचा थेट सहभाग असण्याची ही एक अत्यंत मोठी आणि महत्वाची सुरुवात होती. तर या संपूर्ण चर्चेचा अन्वयार्थ काय निघतो? आपण 1852च्या डेक्कन असोसिएशनच्या त्या पहिल्या अल्पजीवी पण धाडसी प्रयोगापासून सुरुवात केली. त्यानंतर पुणे सार्वजनिक सभेने लावलेली नैतिक आणि आर्थिक स्वदेशीची ज्योत पाहिली. दादाभाई नौरोजींनी लंडनमध्ये जाऊन केलेली आंतरराष्ट्रीय कूटनीती समजून घेतली आणि शेवटी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने कायदेशीर मार्गाने मिळवलेला विजयही पाहिला.
याचा सरळ अर्थ असा होतो की जेव्हा एखादी मोठी चळवळ उभी करायची असते तेव्हा ती एकाच मार्गाने जाऊन चालत नाही. वेगवेगळ्या मार्गांनी काम करणाऱ्या या सर्व संस्थांनी एक समान उद्दिष्ट साध्य केलं. खरंय. या सर्व संस्थांनी मिळून भारतात खऱ्या अर्थाने राजकीय जागृती निर्माण केली आणि भारतीयांना संघटित होण्याचं महत्त्व पटवून दिलं. याच अत्यंत मजबूत पायावर पुढे 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची भव्य इमारत उभी राहिली. जर या सुरुवातीच्या संस्थांनी हे सर्व पायाभूत काम केले नसते तर राष्ट्रीय लढ्याला ती गती आणि दिशा कधीच मिळाली नसती, बरोबर? हो, हे अगदी खरं आहे. या संस्था नसत्या तर कदाचित आपण राजकीयदृष्ट्या अनेक दशकं मागे राहिलो असतो. नक्कीच. आणि या संपूर्ण प्रवासाकडे बघताना एक अत्यंत महत्त्वाचा विचार मनात येतो. आपण नेहमीच इतिहासातील मोठ्या घटना, मोठे राजकीय पक्ष आणि त्यांच्या अंतिम विजयाचा गौरव करतो. हो, सर्व श्रेय आपण सर्वोच्च नेत्यांना देतो. पण जरा विचार करा, जर 1852 मध्ये त्या नवशिक्षित तरुणांनी ती छोटीशी डेक्कन असोसिएशन सुरू करण्याचं धाडस दाखवलं नसतं, जिचं भविष्य काय असेल हे त्यांनाही माहीत नव्हतं. बरोबर, किंवा सार्वजनिक काकांनी राणीच्या दरबारात ब्रिटिशांच्या त्या सर्वोच्च सत्तेसमोर सगळ्यांच्या विरोधात जाऊन खादी घालण्याची हिंमत केली नसती, तर आजचा भारताचा राजकीय इतिहास कसा असता? हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि तितकाच प्रेरणादायी आहे. आपण इतिहासाच्या पुस्तकात ज्या पानांना केवळ पार्श्वभूमी म्हणून पटकन वाचून पुढे जातो, तिथेच खऱ्या अर्थाने क्रांतीची बीजं रोवली गेलेली असतात. अगदी मनात लावून तो बोललात. मोठ्या क्रांतीची सुरुवात नेहमीच अशा अज्ञात आणि कधीकधी विसरल्या गेलेल्या छोट्या पावलांमधूनच होत असते, ज्या पावलांना भविष्याची कोणतीही खात्री नसते. एखादी भव्य इमारत उभी राहताना तिचा पाया जसा जमिनीखाली अदृश्य असतो, पण तरीही तो संपूर्ण इमारतीचा भार पेलत असतो, तसाच हा सगळा इतिहास आहे. याच एका सखोल विचारासोबत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण आणि रंजक प्रवासात.